हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. बरं आई, मला मल्लिकाजींच्या शिक्षेबद्दल कळालं आणि हे ऐकून बरं वाटलं की ज्या व्यक्ती दुसऱ्यांचं वाईट करतात त्यांचं देखील परमेश्वर वाईटच करतो. मॉमला भेटायला गेले होते तर तिने सांगितलं की आजपासून या ऑफिसचे हेड तुम्ही आहात. मी? मला तुला काहीतरी सांगायचंय. मी आणि सोहन एकमेकांना पसंत करतो. पुढचा प्लॅन काय? कोणता प्लॅन? आई, तू विसरलीस का? अगं तूच शपथ घेतली होतीस की जोपर्यंत तू वहिनीला ह्या घराच्या बाहेर काढत नाहीस तोपर्यंत तू शांत बसणार नाहीस. त्याबद्दलच विचारते. आई मला सांग, पैसे चोरल्याबद्दल वहिनी तुला ब्लॅकमेल तर करत नाहीये ना? आई सांग ना, नक्की झालंय काय? या सगळ्या वाईट गोष्टी ना आपल्या डोक्यातून काढून टाक पूजा. आणि आता मी तृष्णासोबत चांगले संबंध ठेवतेय, माझी चूक मान्य करतेय, तर तुला या सगळ्या गोष्टी वायफळ वाटतायत? तुला जे करायचंय ना ते तू कर, पण मला ही गोष्ट नक्कीच माहितीये, ही तृष्णा आहे ना एक नंबरची चालू मुलगी आहे. सगळ्यांना आपलं गोड गोड बोलून फसवण्याचा प्रयत्न करते. इनफॅक्ट फसवलं सुद्धा आहे. पण मी तिच्या या अशा गोड गोड बोलण्याला अजिबात नाही भुलणार. पूजा, या पुढे मी सुनबाईच्या बाबतीत एकही वाईट शब्द ऐकू इच्छित नाही आणि तूही तिच्या विरोधात कारस्थानं करायची नाहीत. ती तुझी वहिनी आहे आणि तू तिला तेवढाच मान द्यायचा जेवढा अपूर्वला देतेस. समजलीस? आता यापुढे काहीही झालं तरी चालेल, पण मी हे नक्की शोधून काढेन की तुझ्यात आणि वहिनीमध्ये असं काय झालंय की तू इतकी बदललीस. आणि तसंही जितकी परिस्थिती चांगली दाखवण्याचा प्रयत्न करतेस ना तितकी ती चांगली नाहीये. सुनबाई, हाँ आई. मला एक कप चहा दे बरं. हो लगेच आणते. मी आत येऊ शकते का? नमस्ते आजी. नमस्ते. मेनका, तू इथे? मला माहिती आहे की तुम्ही सगळे मला इथे बघून चकित झाला असाल, पण आकांक्षा, मी इथे तुझ्याशी भांडायला नाही आले, तर मी तुम्हा सगळ्यांची माफी मागायला आले. माफी?
कशाबद्दल माफी मागतेस? माझ्या मॉमने जे सरांसोबत केलंय आणि यावेळी तुम्हा लोकांना ज्या संकटांचा सामना करावा लागतोय त्याची माफी मागायला आली आकांक्षा. हे बघ मेनका, या बाबतीत आम्हाला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही. माझ्या मते आत्ताच्या आत्ता इथून तू निघून जावस. नाही आकांक्षा, तुम्ही माफ केले नाही तर मी नाही जाणार. मला माहितीये की आई वडिलांच्या वाईट कर्माचं फळ शेवटी मुलांनाच भोगावं लागतं आणि मी त्यासाठी तयार आहे. जी काही शिक्षा मिळेल त्यासाठी मी तयार आहे. पण आकांक्षा, जर मला तुम्ही माफ केलत ना तर ही शिक्षा मला काहीच वाटणार नाही. आकांक्षा बेटा, मला वाटतंय की मेनका मनापासून माफी मागते. तू तिला माफ करायला हवंयस बेटा. नाही आई, मी तिला नाही माफ करू शकत. मल्लिकाने ज्या प्रकारे आपल्यावर अन्याय केलाय मी तो कधीच नाही विसरू शकत. आणि तू मेनका, मला एक गोष्ट सांगशील? उद्या जर तुझ्या वडिलांबरोबर किंवा आई बरोबर कोणी असं केलं तर तू त्याला माफ करून टाकशील? नाही आकांक्षा, कधीही नाही. पण आकांक्षा, तुझ्या वडिलांच्या ऍक्सिडेंटशी माझा काहीच संबंध नाहीये. मी खरं सांगते, जर मला माहिती असतं की माझ्या मॉमच्या डोक्यात असा काही प्लॅन तयार आहे तर मी तुला स्वतः सांगितलं असतं. मला खरंच माहित नव्हतं. विश्वास ठेवा माझ्यावर. जेव्हापासून मला माहित पडलंय की सरांच्या अपघाताच्या मागे माझ्या मॉमचा डाव आहे तेव्हापासून मला अगदी अस्वस्थपणा आलाय. माझी मॉमच जबाबदार आहे सरांच्या ऍक्सिडेंटला. आता तिच्याबरोबर माझा काही एक संबंध नाहीये. कसलंच नातं नाहीये माझं तिच्याबरोबर. सगळी नाती तोडली मी. सुकन्या आमच्या कन्या. आंटी, मी इथे येण्याआधी खूप विचार केला होता आणि शेवटी हाच निर्णय घेतला की मी इथे तुमच्याकडे येऊन तुम्हा सर्वांची माफी मागावी. आजी, तुम्ही सर्व माझ्यापेक्षा मोठे आहात आणि मला खात्री आहे की तुम्ही मला नक्की माफ करा. तुला हवं असेल तर आकांक्षा, तू मला तुझ्या घरातून धक्के मारून बाहेर काढू शकतेस. मला माहितीये की माझा हा अपमान तुझ्या दुःखापेक्षा खूप लहान आहे. तरीही मी खूप हिम्मत करून आले आकांक्षा तुझ्याशी माफी मागायला. मेनका, मला मान्य आहे की तुला खूप दुःख झालंय आईबाबत सत्य जाणल्यावर.
पण बेटा, घर सोडणं हा समस्येचा पर्याय नाहीये. मला वाटतं की तू आपल्या घरी परत जायला हवंस. घरातच राहून तू आपला भाऊ आणि आपल्या आईला बदलायचा प्रयत्न कर बेटा. आंटी, मला एकदा तुम्ही माफ करा. यानंतर मी तुम्हाला माझं तोंड कधीच दाखवणार नाही. आणि कधीही तुम्हाला माझ्याकडून कुठलाच त्रास होणार नाही. बघ बेटा, मल्लिकाने जे केलं त्याची शिक्षा तिला मिळाली आहे. आमची तुझ्याबद्दल तक्रार नाहीये. कदाचित आंटी, अजूनही आकांक्षाने मला माफ नाही केलंय, म्हणूनच एवढ्या वेळापासून ती गप्प उभी आहे. आकांक्षा बाळा, क्षमा वीरस्य भूषण. याचा अर्थ असा आहे, क्षमा करणारा शिक्षा देणाऱ्यापेक्षा महान असतो. आणि तसंही मेनकाने काहीच केलेलं नाहीये ग. आणि मल्लिकाने जे काही केलं त्याचा मेनकाला पश्चाताप झालाय. सुकन्या आमच्या कन्या. आजी बरोबर बोलतेय बेटा. आमची आकांक्षा अशी नाहीये. ती कुणालाच नाराज करत नाही. हो ना आकांक्षा? आई, आजी, मला माहितीये की तुम्ही बरोबर बोलताय. हे बघ मेनका, माझं तुझ्याशी काहीही वैर नाहीये. माझं वैर फक्त मल्लिकाशी होतं आणि तेही आता संपलेलं आहे. याचा अर्थ तुम्हाला माफ केलंय आकांक्षा? हो मेनका. थँक्स आकांक्षा. थँक्यू आंटी आणि आजी. तुम्हाला माहित नाहीये की तुम्ही माझ्यावरचं केवढं मोठं ओझं हलकं केलं. बाळा मेनका, छोट्यांचं दुःख मोठ्यांना देखील काळजीत टाकतं. आणि तसंही तू आम्हाला आपलं मानलंच आहेस, तर आमचंही कर्तव्य आहे तुला स्वीकारण्याचं. एक सांगू का आकांक्षा? तू जर मला तुझी मैत्रीण मानलंस तर मला खूप आनंद होईल. माझी खात्री होईल की तू मला माफ केलंस. फ्रेंड्स, आई, मी लोणच्याची बरणी गच्चीवर ठेवू का? हा सुनबाई, मी तर विसरूनच गेले होते. काही हरकत नाही आई, मी ठेवून येते. बरं झालंस तू आलीस, नाहीतर मी आताच पूजाला तुला बोलवायला पाठवणार होते. का? काही काम होतं? तृष्णा, आज मी, तू, पूजा आणि पूजाचे बाबा आपण सगळे बाजारात जाऊया. थोडी खरेदी करायची आहे.
नाही नाही आई, तुम्ही पूजा आणि बाबा जाऊन या. मी घरी काम करते आणि जेवणही बनवून ठेवते. तुला तर यावंच लागेल वहिनी, तुझ्याशिवाय काम कसं होणार? माझ्याशिवाय काम नाही होणार. म्हणजे मला काही समजलं नाही. सुनबाई, पूजाला म्हणायचंय की तुझी निवड खूप चांगली आहे आणि मला तुझ्यासाठी काहीतरी खरेदी करायची आहे आणि म्हणूनच मी म्हणते की तू आमच्या सोबत चल. आणि प्रश्न राहिला जेवणाचा, तर जेवण आपण बाहेरच करू. हो वहिनी, तुला आमच्या बरोबर यावंच लागेल. सुनबाई, जा बरणी गच्चीवर ठेवून ये, नाहीतर विसरायला होईल. ठीक आहे आई. सुकन्या आमच्या कन्या. दीड तवडीचा हा पोरगा काना मागून आला आणि आता मलाच निखट झालाय. यालाच म्हणतात नशीब. आणि मला बघा, आजही तिथल्या तिथेच राहिलोय. सर, अरे मिश्राजी, काय झालं? कसं येणं केलं? त्याचं काय आहे की आम्हाला असं समजलं की मल्लिका मॅम नंतर तुम्हीच या ऑफिसचे कर्ते सवर्ते आहात, म्हणून शहरातल्या बड्या व्यक्तींनी एक छोटस गेट टुगेदर ठेवलंय. तुम्हाला संध्याकाळी यावं लागेल. नाही मिश्राजी, मला तर आता अजिबात वेळ नाहीये. मी 3 दिवस तर कुठेच जाणार नाहीये, त्यामुळे तुम्ही त्या सर्व मीटिंग कॅन्सल करा. पण हे कसं होऊ शकतं सर? या इन्व्हिटेशनला सर्वांनी ऍक्सेप्ट केलंय. आता तुम्ही नाही अटेंड केलं तर चांगलं नाही दिसणार. ठीक आहे मिश्राजी, मी विचार करेन. ओके सर. आणि हा मिश्राजी, ते मागच्या आठवड्यात तुम्ही ज्या फाईलवर काम करत होता ती फाईल अर्ध्या तासात माझ्या टेबलवर आणून द्या. मला तुमच्यासोबत डिस्कशन करायचं आहे. पण सर, त्यावर माझं आणि मल्लिकाजींचं डिस्कशन झालंय आणि मी तेच करतोय जे मल्लिकाजींनी मला सांगितलंय. मिश्राजी, आता या ऑफिसचा बॉस मी आहे, मल्लिका मॅम नाहीये. म्हणूनच मी डिसाईड करेन कुणी काय कधी केव्हा करायचं ते. अर्ध्या तासात तुम्ही मला त्या फाईल सोबत इथे असायला हवीत. समजलं तुम्हाला? प्लीज. ओके सर. जोपर्यंत मल्लिका मॅम नाहीयेत ना, तोपर्यंत मी तुला सहन करतोय, नाही तर तुला दाखवलंच असतं हा मिश्रा काय चीज आहे. आणखी काही बोलायचं का तुम्हाला? नाही नाही, मग आता जाना लवकर प्लीज. जातोय सर. मला माहित नव्हतं की हा सगळा तुझा प्लॅन आहे. चांगलं फसवलंस. तुला काय वाटतं ब्रो, की मी आपल्या मॉमच्या या अवस्थेला जबाबदार असलेल्या त्या आकांक्षाला असंच माफ करेन का? नाही, कधीच नाही. तिला तर मी अशी शिक्षा देईन की ती कायमची लक्षात ठेवेल. मग हे सगळं तू मलाही सांगितलं असतंस, कदाचित मी पण तुझी काही मदत केली असती. जर ब्रो मी तुला आधीच सगळं सांगितलं असतं तर आपल्या भांडणामध्ये ती मजा आली नसती, ज्यामुळे सोहनला असं वाटावं की आपण खरोखरच भांडतोय. स्मार्ट. हा, माहितीये, मी तुला माझ्या रूम मध्ये येताना पाहिलं होतं आणि तुला राग यावा म्हणूनच मी मॉमच्या बद्दल त्या सगळ्या गोष्टी बोलले जे मी बोलायला नको हवं होतं. मला माहिती होतं की माझा फोन ऑन आहे आणि आपलं बोलणं सोहन ऐकतोय. अच्छा, मॉमच्या शत्रूची बोलतेस, तेही तिच्या विरुद्ध? ब्रो, तुझी हिम्मत कशी झाली असं वागण्याची? किती हर्ट झालीये, किती दुखावलीये. मॉमने जे काही केलं योग्यच केलं, कारण तिने तसं केलं नसतं ना तर मी जेल मध्ये असतो आज. नाही, मॉमने जे केलं ते चुकीचं आहे. मी विचारपूर्वकच निर्णय घेतलाय. मी आकांक्षाच्या घरी जाणार आहे
आणि तिच्या घरातल्यांची माफी देखील मागणार आहे. बघतोच मी बघतो तू आकांक्षाकडे कशी जातेस ते. मग त्या सोहनला वाटलं असेल की तू जे काही ऐकतोय ते खरंय. मेनका, सोहन फक्त तुझा मित्रच आहे की आता सोहन माझा फक्त मित्र नाहीये, मला तो आवडायला लागलाय. काय? तू त्या मिडल क्लास सोहनला पसंत करतेस? तू कशी राहशील त्याच्यासोबत? जशी आपली मॉम डॅड बरोबर राहिली. मी सोहनच्या घरी नाही, सोहन आपल्या घरी येऊन राहील. पण मेनका, सोहनला हे सगळं ठाऊक आहे? नाही, त्याला असं वाटतंय की आम्ही फक्त मित्र आहोत. त्याचं काय आहे, सोहन आकांक्षावर प्रेम करतो आणि तिच्याशिवाय कोणा दुसऱ्याचा विचारही करत नाही. पण ब्रो, मी इतक्या लवकर हार नाही मानणार. मी आकांक्षापासून सोहनला हिसकावूनच राहणार. शेवटी मल्लिका थापरची मुलगी आहे मी. आता तर या खेळात खरी मजा येणार. एकीकडे तू मॉमच्या अपमानाचा बदला घेशील आणि दुसरीकडे त्या आकांक्षाकडून तिचं प्रेम हिरावून घेशील. वाव. हो ब्रो, माझा काहीसा असाच प्लॅन आहे. तू यात एकटी नाहीयेस मेनका. मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे. थँक्स ब्रो. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.